नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत सर्वांची आवडती मस्त अशी पावभाजी। ती मलाही फार आवडते। ही माझी फेवरेट डिश आहे। चला तर मग आपण करूयात पावभाजी। सर्वात प्रथम भाज्या आपल्याला पहिले शिजवून घ्यायच्या आहेत। हा फ्लावर घेतला आहे, 2 गाजर, केशरी गाजर, थोडेसे बीन्स, 1 शिमला मिर्च, पत्ता गोबी, ह्या सर्व भाज्या मी एका कुकरला शिजवून घेणार आहे। त्यात 1 टोमॅटो पण ॲड करणार आहे आणि एका दुसऱ्या कुकरला 4 बटाटे आणि 1 बीट हे शिजवून घेणार आहे। बटाटे आणि बीटरूट आधी शिजवून घ्यायचे बाजूला वेगळे। ते 3 शिट्ट्या करून घेते। सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। ही भाजी आवडायचं कारण असं की यात सगळ्या भाज्या असतात आणि चविष्ट लागते, हेल्दी भाजी असते ही, त्यामुळे मला ही फार आवडते। आता ही भाजी शिजताना आपल्याला यात खूप पाणी नाही घालायचे, अगदी थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आपल्याला फक्त। यातच आपण 1 टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। भाजी निचळ लागायला नको म्हणून आपण त्यात अगदी 1 पाव चमचा असं मीठ घालून देऊयात। थोडीशी हळद घालायची आहे, 1 अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, अगदी अर्धा ग्लास आपण पाणी घातलं यात। आता एक छान याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। बटाटे बॉईल झाले आहेत, छान मस्त उकळून गेले। मी त्यांचे साल काढून त्यांना एका कटोऱ्यात घेऊन त्यांना असं स्मॅश करून घेणार आहे। मस्त कुकरला ह्या भाज्या छान शिजून गेल्या आहे। यांना पण आपण मस्त यातच ठेचून घेणार आहोत। चला तर मग आपण आता मसाला करून घेऊयात। मसाल्यासाठी मी लसूण घेतला आहे, थोडं अद्रक घेतलं आहे आणि 2 मिरच्या घेतल्या आहे। ह्या आता मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे। हे थोडं वाटून घेतलं आहे। यातच आपल्याला मसाले घालून द्यायचे आहेत। 1 आणि अर्धा 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद। हे पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मसाला छान वाटून झाला आहे आपला। चला तर आपण फोडणी करून घेऊया। भाजी छान ठेचून घेतली आहे। बटाटे पण आपण इथं छान स्मॅश करून घेतले आहे। हे बटाटे आपण भाजीत ॲड करून घेतले तरी चालतील। कढाई ठेवली, आता फोडणी करायची आपल्याला भाजीला। मस्त छान तेल घालून देऊयात। तेल तापतंय, आता तेल तापलंय, त्यात आपण मोहरी तडतडून घेऊया छान। हिंग घालायचं आहे। सर्वात प्रथम आपण एक बारीक मोठा कांदा कापून घेतला आहे, तो कांदा आपण परतून घेऊया। कांदा छान गुलाबी परतला गेला आहे। यात आपण आता एकच टोमॅटो घालूया। 1 टोमॅटो आपण शिजताना घातला आहे, त्यालाही मस्त शिजवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो मस्त शिजून गेला आहे आता छान। आता आपण मिक्सरला जे वाटून घेतलं होतं ते वाटण घालणार आहोत। या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आहे, हे पण आता यात टाकून देऊया। मस्त मसाला भाजून घ्यायचा आहे छान। खूप सुंदर वास येतोय, मस्त मसाला छान भाजला गेला आहे। आज आपली पावभाजी आहे, त्यासाठी आपण आता त्यात घालणार आहोत 2 चमचे पावभाजी मसाला। आणि यात आपल्याला थोडंसं अगदी 1 वाटी पाणी घालायचं आहे। मस्त वास येतोय छान, मस्त तेल पण सुटलं आहे वाटणाला। यात आपण आता थोडी कोथिंबीर घालून द्यायची आहे। यात आता आपण शिजवलेल्या सगळ्या भाज्या यात टाकून द्यायच्या आहेत आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे छान। आपण बटाट्यांसोबत 1 बीटरूट बॉईल करून घेतलेलं आहे, ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे याला, जेणेकरून आपल्या भाजीला अतिशय सुंदर कलर येईल। छान दळून घेतलं आहे पहा मस्त, थोडं पाणी घालून। आता आपण हे आपल्या भाजीत ॲड करून द्यायचं आहे।
भाजीला सुंदर कलर येईल आणि चवही येईल. बीटरूट घातल्याने भाजीला अतिशय सुंदर कलर आलेला आहे. एकदम छान. आता मस्त तिला शिजू द्यायची आपल्याला. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून देऊयात. आपण शिजताना थोडं मीठ घातलं होतं. भाजी शिजत आली आहे. शिजल्यामुळे तिला छान कलर पण आला आहे. अजून चविष्ट पण दिसते. मस्त छान मिरची, तिखट आणि पावभाजी मसाला भाजीला खूप छान चव आली आहे. आता आपण वरून कोथिंबीर घालून देऊयात आणि एकदम मस्त त्यात आपल्याला आता घालायचं आहे 2 चमचे साजूक तूप. एक अजून 3 चमचे घालूयात. तुपाने भाजीला अतिशय सुंदर चव येणार आहे. आता आपण पाव भाजून घेऊयात. पावमधून कापून घ्यायचं आहे छान. त्याला तूप लावायचं आणि तव्यावरही तूप टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. दोघी बाजूंनी छान पाव भाजून घ्यायचे आहेत मस्त. अजून तूप लावायचं छान. चला आता आपण पावभाजी तर सर्व करून देऊयात. पावभाजीचा घरभर वास सुटलाय छान. मुलं आता गोंधळ घालतात जेवणासाठी. चला तर आपण आता सर्व करून देऊयात. अशी सुंदर अशी पावभाजी झाली आहे टेस्टी. त्यावर आता आपल्याला घालायचं छान कांदा, कोथिंबीर आणि मस्त निंबू पण पिळून द्यायचं आहे. पावभाजीची प्लेट तुमच्यासाठी रेडी झाली आहे. पावभाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.